बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामध्ये पाणीची टंचाई जाणवत आहे। झी 24 तासने या संदर्भातली बातमी दाखवली आणि त्यानंतर संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातल्या पाणी टंचाईचा आढावा घेतला। अधिवेशनानंतर ते स्वतः धरणांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच तालुक्यातील काही धरणांच्या प्रलंबित कामांची मंजुरी झाली आहे। कोंडमाळा आणि कुडूपचं धरण हे झाल्यानंतर पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर वाशिष्ठीचं वाहून जाणारं पाणी धामणेवडेला नेणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। परिसराला ते धरण खूप उपयुक्त आहे। जवळजवळ 60-65% पर्यंत काम झालंय असं म्हणणं आहे त्यांचं। मी काही जागेवर गेलो नाही। पुढच्या अधिवेशन संपल्यानंतर लगेच जागेवर जाऊन यंदाच्या वर्षी ते धरण पूर्ण होऊन ते पाणी कशा पद्धतीने अडवलं जाईल याचाही विचार केला जाईल। त्याचबरोबर जी इतर धरणं आहेत, विशेषतः उमरा असेल, निवा असेल, त्याही धरणांना आपण मंजुरी माझ्या मतदारसंघातली घेतलेली आहे। लवकरच त्याची टेंडर निघतील।